नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 8वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 15 आळाशी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. आपला पहिला प्रश्न, खालील आकृती पूर्ण करा. पाऊस आल्यानंतर झालेले बदल कुठले कुठले आहे? पहिला आहे सगळीकडे पाणीच पाणी होते, मातीत चिखल होतो. प्रश्न दुसरा, हे केव्हा घडते ते लिहा. त्यामधील अ, पाखरांचा थवा येतो. उत्तर, पीक आल्यानंतर. हा प्रश्न, ताना रडत उठतो. उत्तर, बाप आरोळी मारतो तेव्हा. प्रश्न तिसरा, कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा अ तक्ता तयार करा. पहिला आहे अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे. त्यानंतर आहे पाऊस आल्यावर शेतात पेरणी करणे. पेरणीनंतर शेतीची निगा राखणे. त्यानंतर अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे. त्यानंतर कणसाला दाणे आल्यानंतर पाखरांना हकलवणे. त्यानंतर आहे गळ्याची काढणी करणे. प्रश्न चौथा, कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. तर या आहे यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या. त्यानंतर पाचवा प्रश्न, स्वमत लिहा. त्यामधील अ आहे पहाडावरल्या घामाचा पाना नाभाला फुटतो. या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर आहे शेतकरी दिवसरात्र उन्हात पावसात थंडीत शेतामध्ये राबतो, कष्ट करत असताना त्याच्या भाळावर म्हणजेच कपाळावर घाम येतो आणि हा घाम पाहून जणू काय नभाला म्हणजेच आभाळाला पाना फुटतो. लहान बाळ रडत असले की आईला दुधाचा पाना फुटतो. आईचे दूध आपोआपच वाहू लागते. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा घाम पाहिला की आभाळाला पाना फुटतो आणि आपोआपच पाऊस पडायला लागतो. हा प्रश्न, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तर, शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो, राबतो आणि पीक काढतो. ते पीक अन्नधान्य संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. आपण सर्वजण 2 वेळेचे अन्न खातो ते या शेतकऱ्यामुळेच शक्य झालेले आहे. गंमत शब्दांची. कणसाचा जन्म ताटातून होतो. आम्ही पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट तयार केले. या 2 वाक्यात ताट शब्दाचे 2 अर्थ आलेले आहेत. याप्रमाणे काही शब्दांचे 2 किंवा अधिक अर्थ असतात. असे जास्तीत जास्त शब्द शोधा. त्यांचा भिन्न भिन्न अर्थ स्पष्ट करणारी वाक्ये लिहा. वर्गात वाचून दाखवा. उत्तर आहे माझी खेळात हार झाली. जिंकलेल्या मुलांच्या गळ्यात हार घालण्यात आला. त्यानंतर मी माझे दोन्ही कर देवासमोर जोडले. सोनू लवकर लवकर अभ्यास पूर्ण कर. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.